नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर हंसराज दत्तात्रय भोसले. परिचय साहित्य संकल्पनांचा या उपक्रमाअंतर्गत आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झालेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील सप्टेंबर 2020 पासून परिचय साहित्य संकल्पनांचा हा जो उपक्रम डॉक्टर विश्वाधर देशमुख यांनी सुरू केलेला आहे, त्या उपक्रमामध्ये मी रसिक श्रोता म्हणून बऱ्याचदा सहभागी झालेलो आहे. या कार्यक्रमाची लिंक मी वेळोवेळी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवलेली आहे. एका अतिशय सुंदर उपक्रमाची सुरुवात यशवंत महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि त्या मराठी विभागाचे कल्पक विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू झाला. कोरोनाच्या या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये खरं तर अतिशय रचनात्मक, अतिशय विधायक आणि विद्यार्थी केंद्र मानून हा सुरू करण्यात आलेला उपक्रम जो आहे तो अतिशय नाविन्यपूर्ण आहे. जेव्हा कधी भविष्यामध्ये या सगळ्यांची दखल घेतली जाईल, त्यामध्ये यशवंत महाविद्यालय मराठी विभाग आणि त्या मराठी विभागातील कल्पक विद्यार्थी आणि या उपक्रमाचं अतिशय कल्पक अशा पद्धतीचं नेतृत्व करणारे आमचे मित्र डॉक्टर विश्वाधर देशमुख यांचं नाव निश्चित अग्रक्रमानं असेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. म्हणून सुरुवातीलाच मी डॉक्टर विश्वाधर देशमुख आणि यशवंत महाविद्यालय नांदेडचे मराठी विभागातील सर्व कल्पक विद्यार्थी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर साहित्य संकल्पना अंतर्गत वैचारिक साहित्य संकल्पना या विषयावरती संवाद साधणार आहे. आत्तापर्यंत 7 संकल्पनांच्या वरती चर्चा झालेली आहे आणि मला कल्पना आहे की या वाङ्मयाच्या, साहित्याच्या ज्या कल्पना आहेत, साहित्य संकल्पना आहेत, या साहित्य संकल्पनाचं स्वरूप निश्चितपणानं आपल्याला लक्षात आलेलं असेल. किंबहुना विद्यार्थी केंद्र ठेवूनच या उपक्रमाची रचना केलेली असल्यामुळं ज्या ज्या प्राध्यापकांनी, ज्या ज्या वक्त्यांनी आत्तापर्यंत विविध साहित्य संकल्पना उलगडून दाखवल्या, त्या माध्यमातून एकूणच वाङ्मयाचं स्वरूप, साहित्याचं स्वरूप, साहित्यातील वेगवेगळे जे वाङ्मय प्रकार आहेत, ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनाचं एक निश्चित स्वरूप आपल्याला कळलेलं असेल. मी आपल्यासमोर साहित्य संकल्पना या उपक्रमाअंतर्गत वैचारिक साहित्याची संकल्पना जी आहे ती आपल्यासमोर मांडणार आहे, आपल्यासोबत चर्चा करणार आहे, आपल्यासोबत संवाद साधणार आहे. लक्षात घ्या, वाङ्मयाच्या किंवा साहित्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण चर्चा करायला लागतो, विचार करायला लागतो, तेव्हा आपल्यासमोर ललित साहित्य अशी एक संकल्पना असते. आणि म्हणून ललित साहित्याचा विचार करत असताना या ललित साहित्याअंतर्गत जे विविध वाङ्मय प्रकार आपण BA फर्स्ट इयरला, BA सेकंड इयरला, BA थर्ड इयरला, या पदवीच्या 3 वर्षामध्ये या सगळ्या संकल्पना व्यवस्थितपणे समजून घेत असतो. साहित्याचा आणि समाजाचा संबंध फार घनिष्ठ अशा पद्धतीचा आहे. साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस असल्यामुळं संपूर्ण मानवी जीवन साहित्यातून किंवा वाङ्मयातून प्रतिबिंबित होत असते.
आणि म्हणून साहित्याचा अभ्यास या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वाचा असतो. साहित्याचा अभ्यास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही विद्यार्थी मित्रांनो, तर साहित्याचा अभ्यास म्हणजे माणसाचा अभ्यास आहे. साहित्याचा अभ्यास म्हणजे आपल्या जगण्याचा अभ्यास आहे. साहित्याचा अभ्यास म्हणजे आपल्या समाजाचा अभ्यास आहे. हे मानवी वर्तनाचा, मानवी स्वभावाचा, मानवी जगण्याचा जो काही आंतरसंबंध आहे, या आंतरसंबंधाचं चित्रण वाङ्मयातून किंवा साहित्यातून उमटत असतं. आणि म्हणून या पद्धतीनं वैचारिक ही साहित्य संकल्पना जी आहे, या वैचारिक साहित्य संकल्पनेचं स्वरूप पहिल्या भागामध्ये मी आपल्यासमोर ठेवणार आहे. पहिल्यांदा आपल्याला वैचारिक साहित्य म्हणजे काय ही संकल्पना व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर जे मला जो विषय या ठिकाणी दिला गेलेला आहे, वैचारिक साहित्याची संकल्पना, तिचं स्वरूप, तिचा इतिहास आणि मग समकालीन जी स्थिती आहे, या अनुषंगानं, या संकल्पनेच्या अनुषंगाने मला बोलायचं आहे. पण आज या पहिल्या भागामध्ये मी आपल्यासमोर वैचारिक साहित्य संकल्पना, तिचं स्वरूप, विशेष इतक्या अर्थाने किंवा इतकं बोलेन. आणि मग दुसऱ्या भागामध्ये वैचारिक साहित्य संकल्पनेचा जो इतिहास आहे किंवा वैचारिक साहित्याचा जो इतिहास आहे, तो इतिहास नेमका कशा पद्धतीनं आहे आणि समकालातील स्थिती कशा पद्धतीची आहे, यावरती आपण चर्चा करणार आहोत. भाषेच्या काव्यात्मकतेमधून पद्य वाङ्मयाचे निर्मिती होत असते, तर गद्यात्मकतेतून गद्य वाङ्मयाची निर्मिती होत असते. आत्तापर्यंतच्या सगळ्या संकल्पनेच्या अभ्यासावरून आपल्याला हे लक्षात निश्चितपणानं आलं असेल. परंतु वैचारिक वाङ्मय हा गद्य साहित्याचाच एक प्रकार असल्यामुळं मराठी साहित्यामध्ये एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि त्याचाच विचार आज आपल्याला इथं करायचा आहे, ते समजून घ्यायचं आहे. एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून वैचारिक साहित्याचं स्वरूप कसं आहे, ते ललित साहित्य आपण म्हणतो. त्या ललित साहित्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या विविध संकल्पनाचा विचार आपण करतो. आणि त्याचे काही वाङ्मय प्रकार म्हणून काही विशेष असतात, काही वेगळेपण असतं. आणि त्या वेगळेपणावरूनच तो वाङ्मय प्रकार हा वेगळा ठरत असतो. त्याचे वेगळे विशेष हे लक्षात घ्यावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रबोधनाची दिशा, वस्तुनिष्ठ ज्ञान व समाजात सकारात्मकता आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैचारिक वाङ्मयाची निर्मिती झालेली आहे. वैचारिक वाङ्मयामध्ये किंवा वैचारिक साहित्यामध्ये विचार हा वैचारिक वाङ्मयाचा प्रमुख कणा असतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे वैचारिक वाङ्मयाचा कणा हा विचार आहे. आणि म्हणून मग आता हे असं जर असेल तर मग नेमका वैचारिक साहित्य कशाला म्हणावं हेही आपल्याला कळलं पाहिजे. सुरुवातीला यात दोन शब्द आहेत, ते दोन शब्द या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण नीट समजून घेऊयात. याच्यात एक शब्द आहे वैचारिक आणि दुसरा आहे साहित्य. वैचारिक साहित्य संकल्पना. वैचारिक याच्यामधून काही सूचित होत आहे का, आणि साहित्य ही संकल्पना तर आपल्याला माहिती झालेली आहे, पण तरीही अगदी संक्षेपानं याच्याकडे आपण थोडंसं बोलूयात आणि संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याला कल्पना आहे की वाङ्मय आणि साहित्य या दोन शब्दांचा ललित साहित्यामध्ये एकाच अर्थानं निर्देश केला जातो. वाङ्मय आणि साहित्य हे दोन शब्द ललित साहित्यामध्ये एकाच अर्थाने वापरले जातात किंवा एकाच अर्थाने त्याचा निर्देश केला जातो. वाङ्मय या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला
तर असं आपल्या लक्षात येईल की वाङ्मय हा एक संस्कृत शब्द आहे. याच्यामध्ये दोन शब्द आहेत. वाङ्मय हा संस्कृत शब्द आहे. याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक म्हणजे वाक आणि दुसरा मय. तर वाक म्हणजे बोलणे, तर मय म्हणजे युक्त होय. म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की बोलण्यास जे युक्त आहे त्यास वाङ्मय म्हटलं जातं. बोलण्यास जे युक्त आहे ते म्हणजे वाङ्मय होय. ढोबळपणानं आपल्याला असं म्हणता येतं की जे जे वाणीमय ते वाङ्मय होय. मानवी मुखातून बाहेर पडलेला अर्थयुक्त ध्वनी म्हणजे भाषा आपण असं म्हणतो. अगदी त्या पद्धतीनंच जे जे वाणीमय ते वाङ्मय या अर्थानं वाङ्मय ही संकल्पना आपल्या समोर येते. बघा, प्रत्येक भाषेची एक लिपी असते आणि अशा लिपिबद्ध झालेल्या लेखनाला आपण वाङ्मय म्हणतो. वैचारिक वाङ्मय हा त्या वाङ्मयातील एक स्वतंत्र अशा पद्धतीचा प्रवाह आहे किंवा प्रकार आहे असंही आपल्याला म्हणता येईल. तर या संदर्भामध्ये विका राजवाडेंचं एक मत आहे. ते मत देखील आपण लक्षात घेऊयात, समजून घेऊयात. विका राजवाडे या संदर्भात काय म्हणतायत? तर ते असं म्हणतात की मनुष्य जातीच्या मुखातून जे जे म्हणून सार्थ व संपूर्ण विधान शब्दरूपाने भूत, वर्तमान व भविष्यकालीन बाहेर पडते व पडेल ते सर्व वाङ्मय होय. तर वाङ्मयाच्या संदर्भामध्ये विका राजवाडे यांनी जे विधान केलेलं आहे ते विधान देखील आपल्याला समजून घेता येईल. त्यांनी काय म्हटलेलं आहे? मनुष्य जातीच्या मुखातून जे जे म्हणून सार्थ व संपूर्ण विधान शब्दरूपाने भूत, वर्तमान व भविष्यकालीन बाहेर पडते व पडेल ते सर्व वाङ्मय होय. आता यावरून वाङ्मयाची जी काही आपली संकल्पना आहे ती लक्षात यायला लागते. त्याच्यात साहित्य हा शब्द आल्यामुळं थोडासा साहित्य संकल्पनेच्या संदर्भात देखील विचार आपल्याला करावे लागेल की वाङ्मयाचे दोन प्रकार पडतात. एक आहे मौखिक वाङ्मय आणि दुसरा आहे लिखित वाङ्मय. पुन्हा लिखित वाङ्मयाचे दोन प्रकार पडतात. एक आहे ललित, म्हणजे लिखित वाङ्मयामध्ये ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य असे दोन प्रकार पडतात. या दृष्टिकोनातून जे वाङ्मयाचे ललित आणि ललितेतर असे दोन प्रकार जर आपण मानले तर वैचारिक वाङ्मयाचा समावेश हा ललितेतर साहित्यामध्ये आपल्याला करावा लागतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते ज्याप्रमाणे ललित वाङ्मयामध्ये पद्यलेखन असतं, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मग कविता आहेत, लावणी आहे, पोवाडा आहे, अभंग आहे. ही जी रचना आहे याला आपण पद्यात्मक लेखन म्हणतो. ललित वाङ्मयामध्ये पद्यात्मक लेखन आणि गद्यात्मक लेखन असे पुन्हा दोन प्रकार आपल्याला दिसतात. पद्यात्मक लेखन प्रकारामध्ये कविता, पोवाडा, लावणी किंवा अभंग या पद्धतीची रचना आपल्याला पाहायला मिळते. तर गद्यात्मक स्वरूपाचं जे काही लेखन असतं त्या लेखनामध्ये मग कथा, कादंबरी, नाटक या पद्धतीचं लेखन आपल्याला पाहायला मिळतं. ललितेतर साहित्यामध्ये याच्यापेक्षा वेगळं लेखन असतं. म्हणून वैचारिक वाङ्मयाचा समावेश जर आपल्याला करायचा झाला तर वाङ्मयाचे जे दोन प्रकार आहेत, एक ललित वाङ्मय आणि ललितेतर वाङ्मय, तर या दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला वैचारिक साहित्याचा समावेश करावा लागतो. म्हणून या ललितेतर वाङ्मय प्रकारामध्ये वैचारिक साहित्याचा किंवा शास्त्रीय संकल्पनात्मक साहित्याचा समावेश होतो. या वैचारिक वाङ्मयामध्ये
निबंध, जे कुठल्या पद्धतीचे लेखन याच्यामध्ये सामावलेलं असतं तेही आपल्याला थोडंसं पाहता येईल. असं आपल्या लक्षात येईल की पद्यात्मक लेखनामध्ये जसं कविता, पोवाडा, लावणी, अभंग या पद्धतीच्या लेखनाचा समावेश होतो. गद्यात्मक लेखन प्रकारामध्ये कथा, कादंबरी, नाटक या पद्धतीच्या लेखनाचा समावेश होतो. त्या पद्धतीनं वैचारिक वाङ्मयामध्ये, वैचारिक साहित्यामध्ये कुठल्या लेखनाचा समावेश होतो हे जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा असं आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये निबंध, लेख, शोधनिबंध या लघुशोध असे अनेक विचार प्रवर्तक लेखनाचे प्रकार वैचारिक वाङ्मयामध्ये समाविष्ट करता येतात असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच वैचारिक वाङ्मयात मानवी मनात चाललेला जो विचार आहे हा, त्यातील चिंतनशीलता, त्यातील वैज्ञानिकता, त्यातील वस्तुनिष्ठता आणि तर्काधिष्ठित वास्तवाच्या आधारे तो स्पष्ट केला जातो असं आपल्याला लक्षात यायला लागतं. म्हणजे वैचारिक साहित्य ही संकल्पना अधिक समजून घेण्यासाठी काही मुद्द्याची चर्चा आपल्याला करायची किंवा व्याख्यात्मक अशा पद्धतीची काही विधानं देखील आपल्याला पाहायची आहेत. म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत असं लक्षात आलं की वैचारिक साहित्य हे ललित साहित्यापेक्षा वेगळ्या अशा पद्धतीचा एक वाङ्मय प्रकार आहे. वैचारिक लेखन प्रकारामध्ये कशाचा समावेश होतो हे आपल्याला कळल्याच्या नंतर नेमक्या पद्धतीनं वैचारिक साहित्याची संकल्पना आपल्याला कळण्यासाठी काही व्याख्या किंवा काही मुद्दे अधिक जाणून घेण्याची गरज ही आहे. मग आपल्या लक्षात असेल बघा की वैचारिक साहित्य संकल्पनेचं स्वरूप अधिक स्पष्ट होण्यासाठी या लेखनामध्ये कोणते ते कशाचा समावेश होतो, पुढे त्याचे विशेष आणि मूल्य देखील आपल्याला पाहायचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा अशा पद्धतीचा आहे की विचार या घटकाला ज्यात प्राधान्य दिलेले असते ते वैचारिक साहित्य होय. वैचारिक साहित्य कशाला म्हणायचं, तर ज्या साहित्यामध्ये विचार या घटकाला प्राधान्य दिलेलं आहे त्याला वैचारिक साहित्य म्हणायचं असं आपल्या लक्षात यायला लागतं. त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आपल्याला इथं वैचारिक साहित्याच्या अनुषंगानं ही संकल्पना समजून घेण्यासाठी लक्षात घ्यावा लागेल की विशिष्ट विचार अथवा विषय तर्कशुद्ध प्रतिपादन करीत काही एका निष्कर्षापर्यंत घेऊन जाणारे लेखन म्हणजे वैचारिक वाङ्मय होय. असंही वैचारिक वाङ्मयाच्या संदर्भानं व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते. म्हणजे वैचारिक वाङ्मयाची किंवा वैचारिक साहित्याची ढोबळपणानं चर्चा करत असताना जेव्हा संकल्पना आपण म्हणतो तेव्हा संकल्पनेची निश्चित अशा पद्धतीची व्याख्या खरं तर करता येत नाही. परंतु ती संकल्पना समजून घेण्यासाठी त्या संकल्पनेच्या अंतर्गत त्या लेखनाचे जे काही विशेष असतात ते मात्र आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्यावरून त्या संकल्पनेचं स्वरूप आपल्या लक्षात यायला लागतं. आणि म्हणून वैचारिक साहित्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी त्याच्यात समाविष्ट असणारा जो काही आशय आहे त्या आशयाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून मग असं आपल्याला म्हणता येऊ शकतं की विशिष्ट विचार अथवा विषय तर्कशुद्ध प्रतिपादन करीत काही एका निष्कर्षापर्यंत घेऊन जाणारे लेखन ज्यामध्ये असते त्या लेखनाला वैचारिक वाङ्मय किंवा वैचारिक साहित्य म्हणावं असं आपल्याला म्हणता येतं. आता यावरून काहीतरी एक आपल्याला अंदाज येतो. वैचारिक साहित्य ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना नेमकी कशा पद्धतीची आहे त्याचा अंदाज आपल्याला निश्चितपणाने येतो. तिसरा मुद्दा या अनुषंगाने आपल्याला पाहता येऊ शकतो की वाचकाच्या बुद्धीला सतत आव्हान करणारी आणि साधार सप्रमाण संदर्भासह विषय मांडणारी विचारप्रधान रचना म्हणजे वैचारिक वाङ्मय होय. एक 5-7 व्याख्या आपण पाहणार आहोत किंवा मुद्देही पाहणार आहोत. आणि मग या मुद्द्याच्या अनुषंगानं वैचारिक साहित्याची संकल्पना आपण समजून घेणार आहोत. वाचकाच्या बुद्धीला सतत आव्हान करणारी आणि साधार
सप्रमाण संदर्भासह विषय मांडणारी विचारप्रधान रचना म्हणजे वैचारिक साहित्य होय. अशी ही व्याख्या वैचारिक साहित्याच्या संदर्भामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मराठी वाङ्मयाचा इतिहास किंवा त्याची जी खंड आहेत, मराठी वाङ्मय इतिहासाची जी खंड आहेत, त्या 6व्या खंडामध्ये श्री शेनुलीकर यांनी वैचारिक साहित्याची एक व्याख्या दिलेली आहे. ती आपण पाहणार आहोत की वैचारिक साहित्य कशाला म्हणायचं. तर श्री शेनुलीकर असं म्हणतात, व्यक्ती व समाज. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती व समाज यांच्यातील सांस्कृतिक अंगाचा विचाराच्या पातळीवरून ज्या साहित्यामध्ये केला असेल ते वैचारिक साहित्य होय. श्री शेनुलीकरांनी या पद्धतीनं वैचारिक साहित्याची व्याख्या केलेली आहे. यावरून काय लक्षात यायला लागतं की ज्या साहित्यामध्ये व्यक्तीचा व समाजाचा सांस्कृतिक अंगानं पण विचाराच्या पातळीवरून समावेश केलेला आहे किंवा सांस्कृतिक अंगाचा विचाराच्या पातळीवरून लेखन केलेलं आहे, अशा लेखनाला वैचारिक साहित्य म्हणावं, अशी एक व्याख्या केलेली आहे. या अनुषंगाने पुढचा मुद्दा आपण थोडंसं समजून घेऊया की या 5-7 मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला वैचारिक साहित्याची संकल्पना निश्चितपणानं समजेल. पुढचा मुद्दा अशा पद्धतीचा आहे, पुरोगामी भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांना ज्या जीवनमूल्यांचा अंगीकार करावा लागतो ती विचारधारा म्हणजेच वैचारिक वाङ्मय होय. थोडा मुद्दा हा वेगळा आहे. पुरोगामी भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांना ज्या जीवनमूल्यांचा अंगीकार करावा लागतो ती विचारधारा म्हणजे वैचारिक वाङ्मय होय. लेखक, कलावंत, साहित्यिक हा समाजाचा घटक आहे आणि समाजामध्ये जीवन जगत असताना त्याला काही एक भूमिका घ्यावी लागत असते, त्याला काही मूल्यांचा स्वीकार करावा लागत असतो आणि म्हणून या मूल्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे साहित्यामध्ये. ही मूल्य कुठली आहेत तर पुरोगामी भूमिका. पुढे आपल्याला त्याच्या अनुषंगाने वैचारिक साहित्याची जी विशेष आहेत किंवा तत्व आहेत त्याच्यामध्ये अधिक विस्ताराने सगळं येईल. इथं पुरोगामी भूमिका घेऊन लेखकांना एका विशिष्ट वाङ्मयीन मूल्यांचा किंवा जीवन मूल्यांचा पुरस्कार करावा लागतो, अंगीकार करावा लागतो आणि ती विचारधारा जेव्हा साहित्य म्हणून पुढे येते तर या साहित्याला वैचारिक साहित्य म्हणावं, अशा पद्धतीची एक व्याख्या वैचारिक साहित्याच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येऊ शकते. पुढचा मुद्दा या पद्धतीचा आहे, वैचारिक वाङ्मयामध्ये मानवी भावना व कल्पनांना अजिबात स्थान असत नाही. तर तर्कशुद्ध विचार वैचारिक साहित्यामध्ये अपरिहार्य असतात. आपल्याला ललित साहित्याचं माहिती आहे की ललित आणि ललितेतर साहित्याचा साम्यभेद पाहत असताना आपण हे समजून घेतलेलं आहे की ललित साहित्याचं वैशिष्ट्य आहे की ललित साहित्यामध्ये भावनेला महत्त्व असतं, वैचारिक साहित्यामध्ये भावनेला अजिबात महत्त्व असत नाही. म्हणजे हा गुण आहे. म्हणजे या मुद्द्याच्या आधारे आपल्याला वैचारिक साहित्य हा जो काही एक लेखन प्रकार आहे, वाङ्मय प्रकार आहे, तो नेमका कशा पद्धतीचा आहे याची जाणीव नक्की होईल. हे वैचारिक वाङ्मयामध्ये लेखकाची मानवी मूल्याधिष्ठित समतावादी प्रमुख भूमिका ही प्रामुख्याने केंद्रस्थानी असते. हे वैचारिक साहित्याच्या या लेखन प्रकारामध्ये किंवा वैचारिक साहित्य संकल्पनेमध्ये काय महत्त्वाचं असतं तर वैचारिक वाङ्मयामध्ये लेखकाची मानवी मूल्याधिष्ठित, हे शब्द फार महत्त्वाचे आहेत, मानवी मूल्याधिष्ठित समतावादी भूमिका ही प्रामुख्यानं केंद्रस्थानी असते. तर शेवटचे 2 मुद्दे या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्या मुद्द्यावरून वैचारिक साहित्य हे नेमकं कशा पद्धतीचं आहे किंवा वैचारिक साहित्य संकल्पना तिचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे हे समजून घ्यायला हे 2 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. आशयाच्या
वैचारिक अंगालाच, वैचारिक साहित्यामध्ये आशयाच्या वैचारिक अंगालाच येथे प्राधान्य असते. वैचारिक साहित्य प्राधान्याने विषयनिष्ठ असते. विषयाची यादी देणे वा त्याची वर्गवारी करणे किंवा वर्गवारी निश्चित करणं हे तसं कठीण असतं. परंतु तुम्ही कुठल्याही विषयाच्या अनुषंगानं लेखन करा. म्हणजे आपण वैचारिक लेखन प्रकारामध्ये कशाचा समावेश होतो हे पाहत असताना निबंध, शोधनिबंध या पद्धतीचं लेखन हे वैचारिक साहित्यामध्ये असतं असं आपण सुरुवातीला म्हणालो. म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, धार्मिक, नैतिक अशी विशेषणं वापरून किंवा अशी विशेषणं त्या लेखनाच्या पाठीमागे लावून एखाद्या विशिष्ट विषयावरती जेव्हा आपण लेखन करतो ते लेखन देखील वैचारिक साहित्य प्रकारामध्ये मोडणारं असतं. हे सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, नैतिक असेल, शैक्षणिक असेल, ही सगळी विशेषणं वापरून किंवा पाठीमागे लावून शैक्षणिक क्षेत्रातले अनेक विषय आपण घेऊ शकतो. धार्मिक क्षेत्रातले विषय आपल्याला घेता येऊ शकतात. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातले अनेक विषयाशी घेऊ शकतात आणि त्या विषयाला या पद्धतीचं एक शीर्षक विशेषण लावून जेव्हा आपण लेखन करतो त्या लेखनाचा समावेश वैचारिक साहित्यामध्ये होतो. एखादा लेख लिहितो, एखादा निबंध लिहितो तर त्या विषय क्षेत्रातील, वैचारिक क्षेत्रातील तो विषय म्हणून ओळखला जातो. म्हणजे वैचारिक साहित्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे तर ग्रंथालय शास्त्राप्रमाणे भिन्न भिन्न विषय वर्गात वैचारिक साहित्य हे विभागलेलं आपल्याला दिसायला लागतं. याला मर्यादा नाही. वैचारिक वाङ्मयामध्ये विषयाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. शेवटचा मुद्दा वैचारिक साहित्य संकल्पना समजून घेण्यासाठी आपण पाहणार आहोत की वैचारिक साहित्य हे कालानुवर्ती असते. काही उदाहरणं देखील इथं घेऊयात म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक साहित्य कालानुवर्ती असते. तत्कालीन वातावरणातून उत्पन्न झालेल्या प्रश्नाशी, समाजस्थितीशी वा समाज स्थित्यंतराशी ते निगडीत असते. कारण कलावंत हा समाजाचा घटक असल्यामुळं त्याच्या वाट्याला आलेलं हे जगणं जे असतं ते जगणं सामाजिक, सांस्कृतिक हे भिन्न पातळीवरचं असतं आणि म्हणून तो एक कलावंत आहे, तो एक लेखक आहे, तो एक साहित्यिक आहे किंवा वैचारिक लेखन करणारा तो लेखक आहे. त्याच्या लेखनाच्या विशेषावरून तो कोणत्या पद्धतीचा लेखक आहे किंवा साहित्यिक आहे हे आपण ठरवत असतो. वैचारिक साहित्य कालानुवर्ती असतं आणि काळाचे परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावरती जसे पडत असतात तसं त्याच्या साहित्य कृतीमध्ये देखील पडत असतात, कलाकृतीमध्ये देखील पडत असतात. या पद्धतीनं वैचारिक साहित्य हे देखील आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे तत्कालीन वातावरणातून उत्पन्न झालेल्या प्रश्नांशी किंवा समाज परिस्थितीशी किंवा स्थित्यंतराशी, समाज स्थित्यंतराशी ते निगडीत असतं. त्यामुळे त्यावेळी ते महत्त्वाचे ठरते, प्रभावी होते, प्रक्षोभकही होते आणि परिस्थिती बदलली की ते साहजिकच इतिहासजमा देखील होतं. हे वैचारिक साहित्याचं वेगळेपण आहे. ललित साहित्यामध्ये असं होत नाही. म्हणजे ललित वाङ्मयाचं अशा पद्धतीनं चित्र पाहायला आपल्याला भेटत नाही. म्हणजे एखादे नाटक कलाकृती म्हणून जेव्हा आपण पाहतो, कुठलंही नाटक आपण इथं घेऊ शकतो. शारदा हे नाटक असेल, एकच प्याला हे नाटक असेल, तर हे नाटक कलाकृती म्हणून किंवा नाटक म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते आपणाला आनंद देत असतं. रसिक मनाला ते आनंदी करत असतं नाटक म्हणून आणि ते मनाला चटका देखील लावणार असतं. परंतु 18व्या शतकामध्ये एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये लिहिला गेलेला एखादा लेख
सामाजिक विषयावरचा लेख असेल, सांस्कृतिक विषयावरचा लेख असेल, राजकीय विषयावरचा लेख असेल, उदाहरणार्थ बालजराट विवाह असेल, केशवपण असेल, म्हणजे हे तत्कालीन जे लेख आहेत हे आजच्या काळात, वर्तमान काळात एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनच त्याचं महत्त्व आपल्या लक्षात घ्यावं लागतं. ललित साहित्याचं मात्र तसं असत नाही. एक नाटक म्हणून, एक कलाकृती म्हणून नित्य आपल्याला आनंद देत असते. परंतु 19व्या शतकातला एखादा विषय तो आजच्या दृष्टिकोनातून तो आनंद देईल असं नाही, परंतु ते ऐतिहासिक एक दस्तऐवज म्हणून त्या लेखाचं वेगळं महत्त्व हे असणार आहे. म्हणून वैचारिक साहित्य आणि ललित साहित्यामधला फरक देखील या निमित्तानं आपल्याला लक्षात यायला लागतो. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या वैचारिक सदरात मोडणारा हा जो लेख आहे, म्हणजे बालजरट विवाहावरील तत्कालीन लेख असेल किंवा केशवपण याच्यावरती लिहिलेला लेख असेल किंवा त्या काळातल्या तत्कालीन परिस्थितीवरती लिहिलेला लेख असेल, तो आज इतिहासजमा जरी झालेला असला तरी ऐतिहासिकदृष्ट्या तो खास असतो, अभ्यासनीय असतो. पुढच्या पिढींना तो अभ्यासाला त्यावेळी तो वाटत असतो. शिवाय वर्तमानकालीन प्रश्नांशी संबंध असणाऱ्या कोणत्याही वाङ्मयाचा काही भाग हा भविष्य काळाशी अनुबंध जोडणाराच असतो. या दृष्टीनं प्रत्येक कालखंडातील वैचारिक साहित्य किंवा वैचारिक साहित्याचा काही भाग हा चिरंतन महत्त्वाचा वाटत असतो. काही उदाहरणं जर आपण घेतली तर आपल्या लक्षात निश्चितपणाने येईल की 18व्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी धर्माची चिकित्सा केली. सांस्कृतिक अन्वेषण पद्धतीनं काही प्रश्न उभे केले. आता या प्रश्नाचं महत्त्व आजच्या वर्तमान काळामध्ये किंवा भविष्यामध्ये देखील कमी झालेलं आहे का? तर कमी झालेलं नाही. म्हणजे भविष्य काळाशी वैचारिक लेखनाचा, वैचारिक साहित्याचा अनुबंध असतोच. म्हणून प्रत्येक कालखंडातील वैचारिक साहित्य किंवा वैचारिक साहित्यातील काही भाग चिरंतन महत्त्वाचा असतो. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी घेतलेल्या भूमिका ह्या आज आपल्याला अतिशय महत्त्वाच्या वाटायला लागतात. या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहायला लागतो की कुठल्याही विचारवंतांनी त्या त्या कालखंडामध्ये ज्या भूमिका घेतलेल्या असतात तर त्या काळामध्ये त्यांच्या भूमिकाही सर्वमान्य झालेल्या असत नाहीत किंवा ते सर्वांना पटत देखील नाहीत. परंतु काळाबरोबर त्यांचे विचार, महामानवांचे विचार किंवा विचारवंतांचे काही लेखन आहे ते लेखन पुढच्या पिढीला अतिशय महत्त्वाचं देखील वाटू शकतं. तर या पद्धतीनं वैचारिक साहित्याची ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना या मुद्द्याच्या आधारे आपल्याला लक्षात आलेली असेल. आता ही संकल्पना अधिक स्पष्ट व्हावी म्हणून वैचारिक साहित्याचे किंवा वैचारिक लेखनाचे काही तत्त्व आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. जसं ललित वाङ्मयाचे काही वाङ्मयीन गुणविशेष असतात, ललित साहित्याचे विशेष असतात, तसं वैचारिक साहित्याचे देखील काही विशेष असतात. त्याला आपण तत्त्व म्हणूयात, गुण म्हणूयात. कोणताही शब्द जरी वापरला तरी त्या आशयाच्या माध्यमातून या विशेषाची प्रस्तुतता आपल्याला जाणवते. आणि म्हणून या अनुषंगानं एक मुद्दा आपण इथं घेणार आहोत की मुद्द्याच्या माध्यमातून वैचारिक साहित्य ही संकल्पना आपल्याला निश्चितपणानं लक्षात येईल की वैचारिक वाङ्मयाची काही तत्त्वे असतात, काही विशेष असतात, काही गुण असतात. वैचारिक वाङ्मयात ज्या मूल्यांचे दर्शन होते त्या विचारधारेत एखाद्या विशिष्ट विषयाचे तत्त्व असते. विशिष्ट उद्दिष्ट व हेतू म्हणजेच तत्त्व. प्रत्येक तत्त्व म्हणजे मूल्य असते आणि हेच मूल्य वैचारिक साहित्याचे भूषण असते. या दृष्टिकोनातून वैचारिक साहित्य लेखनाचे सामर्थ्य या तत्वाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल आणि ही संकल्पना देखील अधिक
उलगडत जाईल, आपल्या लक्षात येईल. वैचारिक साहित्याचं भूषण काय? तर वैचारिक मूल्य हे त्याचं भूषण आहे. त्यातच त्या लेखनाचे सामर्थ्य देखील असते. अशा वैचारिक साहित्याची काही प्रमुख लक्षणं म्हणू, प्रमुख विशेष म्हणू, काही तत्व जे आहेत ते आपण पाहू. यातलं पहिलं जे तत्व आहे, पहिलं जे विशेष आहे ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. हे वैचारिक लेखनाचं पहिलं तत्व आहे किंवा वैचारिक साहित्याचं पहिलं हे तत्व आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोन कशाला म्हणायचं? हे ललित साहित्यामध्ये मग येत नाही का? तर ललित साहित्यामध्ये देखील येऊ शकेल ना. आता एखादी कादंबरी, ज्याला आपण विज्ञानवादी कादंबरी म्हणतो, कादंबरीचा समावेश हा ललित वाङ्मयामध्ये आपण करतो, तर तिथं वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखादी कादंबरीकार लेखक लिहू शकतो. जयंत नारळीकरांनी ते लिहिलेले आहे. आपल्याकडे जयंत नारळीकर वैज्ञानिक साहित्यिक लेखक म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक साहित्याचं पहिलं तत्व म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन हा विशेष आपण समजून घेतला पाहिजे. विज्ञान हे शास्त्र आहे आणि या शास्त्रीय तत्वानुसार किंवा शास्त्रीय ज्ञानावर विश्वास ठेवून ज्या विचारांची मांडणी केली जाते त्यास वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हटलं जातं. तिथं सिद्धांत असतात, शास्त्रीय साहित्यामध्ये सिद्धांत असतात, सिद्ध करावं लागत असतं. तसं वैचारिक लेखनामध्ये देखील आपली भूमिका मांडत असताना, आपले विचार मांडत असताना वैचारिक लेखन करणाऱ्या साहित्यिकांना आपली भूमिका मांडत असताना सप्रमाण तिथं मांडावं लागतं, सिद्ध करून दाखवावं लागतं. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन हे वैचारिक साहित्याचं पहिलं तत्व म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. या विचार तत्वानुसार समाजातील पारंपरिक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर विश्वास न ठेवता त्यामागील कार्यकारणाचा शोध घेतला जातो. हा शोध वस्तुनिष्ठ असतो, चिकित्सक असतो, बुद्धिप्रामाण्यवादी असतो आणि वास्तवाचं भान त्याच्यामध्ये असतं. अशा लेखनात वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रतिबिंबित झालेला पाहायला मिळतो. वैचारिक साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन हे तत्व समाजाला अचूक ज्ञानाची दिशा देणारं असतं. वैचारिक साहित्याचं पहिलं तत्व काय आहे? तर वैज्ञानिक दृष्टिकोन. या वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं जे साहित्य असतं त्या साहित्याचा समावेश वैचारिक साहित्यामध्ये केला जातो. म्हणजे समाजाला अचूक ज्ञानाची दिशा देणं हे वैचारिक लेखनातून, वैचारिक साहित्यातून लेखकाला करावा लागणारा एक संस्कार असतो. ही भूमिका ही त्याची असते. वैचारिक वाङ्मयाचं दुसरं तत्व काय आहे? तर असं आपल्याला लक्षात येईल की वैचारिक वाङ्मयाचं दुसरं तत्व आहे प्रबोधनात्मक भूमिका. प्रबोधन म्हणजे जागृती करणं, समाजाला ज्ञान देतच जागे करण्याची भूमिका म्हणजेच प्रबोधन होय. साहित्यिकाला, लेखकाला, विचारवंताला साहित्य लेखन करत असताना, विशेषतः वैचारिक साहित्य लेखन करत असताना त्याला जागल्याची भूमिका पार पाडावी लागत असते. प्रबोधकाची भूमिका, प्रबोधनाची भूमिका पार पाडावी लागत असते. प्रबोधन म्हणजे जागृती. ती जागृती म्हणजे जागृती देखील दोन पद्धतीची असते की प्रबोधन देखील दोन पद्धतीचं असतं. एक विधायक, म्हणजे प्रबोधनातून विधायक अशा पद्धतीचीच गोष्ट पुढे आली पाहिजे. समाजाला योग्य दिशा त्या प्रबोधनाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. ही भूमिका म्हणजेच प्रबोधन होय. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैचारिक वाङ्मयातून प्रबोधन केले जाते. परिवर्तन पुन्हा दोन पद्धतीचं असतं. एक विधायक आणि दुसरं विघातक. परिवर्तन झालं असं आपण जेव्हा म्हणायला लागतो, सामाजिक परिवर्तनाची जेव्हा चर्चा करायला लागतो तेव्हा सामाजिक परिवर्तनामध्ये
विधायकतेला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. परिवर्तन हे विधायकच असलं पाहिजे, विघातक नाही. आणि म्हणून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैचारिक वाङ्मयातून प्रबोधन केले जाते. प्रबोधनात्मक वाङ्मय हे लोक शिक्षकांच्या भूमिकेतून समाजाशी प्रभावी संवाद साधत असते. वैचारिक वाङ्मयाचे तत्व अतिशय महत्त्वाचं तत्व आहे. आणि म्हणून प्रबोधनात्मक वाङ्मय हे लोक शिक्षकाच्या भूमिकेतून समाजाशी प्रभावी संवाद साधत असतं, असं आपल्या लक्षात यायला लागतं. आणि मग त्यातूनच समाजात परिवर्तनाची जागृती निर्माण होत असते. आणि प्रबोधन हा वैचारिक वाङ्मयाचा मुख्य हेतू जो आहे तो देखील साधला जातो. 2 तत्व आपण वैचारिक साहित्याची, वैचारिक वाङ्मयाची पाहिली. तिसरं जे तत्व आहे वैचारिक साहित्याचं, ते तिसरं तत्व आहे व्यक्तिवादाचा पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, या तत्वांचा विचार केल्याच्या नंतर एकूण वैचारिक साहित्याची जी संकल्पना आहे ती वैचारिक साहित्याची संकल्पना आपल्या डोळ्यासमोर उभी राहील. आणि इतर जे वाङ्मय प्रकार आहेत, इतर वाङ्मय प्रकार आणि वैचारिक साहित्य हा वाङ्मय प्रकार यातला फरक देखील आपल्याला समजेल. तिसरं वैचारिक साहित्याचं तत्व म्हणून आपण जे पाहणार आहोत ते तत्व आहे व्यक्तिवादाचा पुरस्कार. वैचारिक साहित्यातील व्यक्तिवादाच्या या तत्वात समाजातील व्यक्तीच्या सुखदुःखांचा विचार व्यक्त केला जातो. आता तुम्ही म्हणाल हे ललित साहित्यामध्ये असतं, कथेमध्ये, कादंबरींमध्ये, नाटकांमध्ये माणसाच्या सुखदुःखाचंच मांडणी केलेली असते. अगदी खरं आहे, कारण कथा, कादंबरी याच्यामध्ये जी व्यक्तिपात्र असतात त्या व्यक्तीला त्या कलावंताने, त्या कादंबरीकाराने, त्या लेखकाने एक सजीव अशा पद्धतीचं अस्तित्व दिलेलं असतं. ती व्यक्तिरेखा जिवंत केली जाते. ती व्यक्तिरेखा जिवंत करत असताना त्याला एक विचार दिला जातो, त्याला एक व्यक्तिमत्व दिलं जातं, त्याला भूमिका दिल्या जातात, त्याला व्यक्तिमन दिलेलं असतं. आणि हे सगळं करत असताना त्याच्या सुखदुःखाचा विचार, त्याच्या वर्तनाचा विचार, अंतर्गत संबंध, आंतरसंबंध त्या व्यक्तिरेखेमध्ये, त्याच्या जगण्यामध्ये घटना प्रसंगाच्या माध्यमातून ललित साहित्यामध्ये देखील लेखक मांडतो. वैचारिक साहित्यामध्ये देखील व्यक्तिवादाच्या या तत्वाचा समाविष्ट केलेला आहे किंवा सामाजिक व्यक्तीच्या सुखदुःखाचा विचार त्याच्यामध्ये होतो किंवा व्यक्त केला जातो. व्यक्ती म्हणून समाजात जीवन जगत असलेल्या अनेक समस्याशी, संघर्षाशी, परिस्थितीशी व्यक्तीला सामना करावा लागत असतो. लेखकही करतो आणि म्हणूनच तो कलाकृतीमध्ये देखील अशा पद्धतीचं जग उभा करत असतो. वैचारिक साहित्यामध्ये देखील हे त्याचं जगणं, जे सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीशी संघर्ष करत असताना, सामना करावा लागत असताना व्यक्ती स्वतःचे जगणे अधिक सुखमय करण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून वैचारिक वाङ्मयात व्यक्तिवादाचाही प्रामुख्याने एक तत्व म्हणून हा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. इतर वाङ्मयामध्ये देखील तो असतो आणि या वैचारिक लेखनामध्ये देखील तो असतो. आणि यातील शेवटचं जे तत्व आहे किंवा चौथं तत्व म्हणून आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे विवेकनिष्ठ भूमिका. वैचारिक साहित्यामध्ये विवेकनिष्ठ भूमिकेला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व दिलं गेलेलं आहे. ते वैचारिक साहित्याचा लेखक हा विवेकनिष्ठ वास्तवाचा आधार घेऊन सत्य व असत्याचा शोध घेत असतो. लक्षात घ्या, वैचारिक साहित्याचा लेखक विवेकनिष्ठ वास्तवाचा आधार घेऊन सत्य आणि असत्याचा शोध घेत असतो. सत्याचा व विवेकबुद्धीच्या आधारावर, सत्याच्या व विवेकबुद्धीच्या आधारावर मानवी कल्याणाचा विचार तो मांडत असतो. तो विवेकनिष्ठ भूमिकेतून मांडत असतो आणि हा विचार मांडत असताना, सत्य असत्याचा विचार मांडत असताना त्याला समता आणि विषमता या 2 पातळीवर तो विचार त्याला मांडावा लागतो. आणि म्हणून
एक विवेकनिष्ठ भूमिका घेऊन समता आणि विषमतेची लेखकाला कायम तपासणी करावी लागते आणि त्यातून त्याला अंतिम सत्याची मांडणी करावी लागते, अंतिम सत्याचा शोध घ्यावा लागतो. ते तत्त्व हे विवेकनिष्ठ तत्त्व असतं. त्यात मानवी मूल्य सामावलेलं असतं. वैचारिक साहित्यात मानवी मूल्यांची प्रस्थापना किंवा प्रतिष्ठापना ही लेखकाला करावी लागत असते. आता या काही तत्वांच्या बरोबर वैचारिक साहित्यामध्ये इतरही काही तत्वांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा समावेश करावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सामाजिक परिवर्तन हे देखील तत्व होऊ शकतं, किंवा इहीवादी विचार, बुद्धिप्रामाण्यवाद, कर्तव्यनिष्ठता, तटस्थता, संदर्भ किंवा पुरावे या काही तत्वांचा, इतर काही तत्वाचा देखील समावेश वैचारिक वाङ्मयाच्या तत्वामध्ये आपल्याला करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, परिचय साहित्य संकल्पनाचा या उपक्रमाअंतर्गत वैचारिक साहित्य संकल्पना समजून घेत असताना शेवटचा मुद्दा मी आजच्या याच्यामध्ये आपल्यासमोर ठेवणार आहे आणि आज थांबणार आहे. दुसऱ्या भागामध्ये वैचारिक साहित्याचा इतिहास आणि समकालीन स्थिती याच्यावरती पुन्हा आपल्यासोबत मी संवाद साधणार आहे. तर वैचारिक साहित्य ही संकल्पना, तिचं स्वरूप समजून घेत असताना आत्तापर्यंत आपण साहित्य ही संकल्पना पाहिली, वाङ्मय ही संकल्पना पाहिली, आणि मग त्याच्यानंतर वैचारिक साहित्य संकल्पनेमध्ये कुठल्या कुठल्या बाबीचा समावेश होतो किंवा वैचारिक लेखन कशाला म्हणायचं याची चर्चा आपण केली. आणि तर शेवटच्या मुद्द्याकडे आपण येत असताना हा मुद्दा पाहिल्याच्या नंतर वैचारिक साहित्य म्हणून जो लेखन प्रकार आहे तो लेखन प्रकार आपल्याला अधिक स्पष्टपणे तो समजेल. शेवटचा जो मुद्दा आहे ते वैचारिक साहित्याची मूल्य. आपण तत्व पाहिली, विशेष पाहिली, गुण पाहिले. तर अशी कोणती मूल्य आहेत वैचारिक साहित्यामध्ये की त्या मूल्यामुळं वैचारिक साहित्य हे वेगळं ठरतं किंवा त्याला वैचारिक साहित्य म्हणता येतं, हे आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. म्हणजे कलावंत, जे ललित लेखन करणारा कलावंत काही मूल्य आपल्या लेखनामधून तो सांगू शकतो किंवा सांगू पाहतो. मागे आपण पाहिले की ललित लेखनाचे काही वाङ्मयी निकष असतात, वाङ्मयी मूल्य असतात. तसं वैचारिक साहित्य प्रकाराचे देखील किंवा लेखनाचे देखील काही मूल्य असतात. आणि म्हणून काही ती मूल्य आपल्याला पाहिजे आहेत. वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरणात कलावंताची जडणघडण होत असते, लेखकाची जडणघडण होत असते. त्याला संघर्ष करावा लागत असतो. आणि हा संघर्ष करत असताना, जीवन जगत असताना लेखक म्हणून काही मूल्यांचा पुरस्कार त्याला करावा लागतो. मानवहित केंद्रस्थानी ठेवून त्याला वैचारिक लेखन करावं लागतं. आणि म्हणून वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सामाजिक न्याय, नैतिकता, सहिष्णुता या काही मूल्यांचा निश्चित पद्धतीने विचार करावा लागतो किंवा या मूल्यांचा पुरस्कार करावा लागतो. तर स्वातंत्र्य हे मूल्य आहे, हे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं वाङ्मयीन मूल्य आहे. वैचारिक वाङ्मयाला देखील, वैचारिक साहित्याला देखील ते लागू पडतं. भारतीय संविधानानं हे मूल्य प्रत्येकाला दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक लेखक हा स्वतंत्र विचारधारेतून लेखन करीत असतो. लक्षात घ्या, हे पहिलं मूल्य आहे स्वातंत्र्य. म्हणून प्रत्येक लेखक हा
स्वतंत्र विचारधारेतून लेखन करीत असतो. म्हणून या मूल्याला वैचारिक लेखनामध्ये, वैचारिक साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. समता हे दुसरं मूल्य आहे. या मूल्यामध्ये धर्म, वंश, देश, जात, लिंग, जन्मस्थळ या कोणत्याही कारणावरून व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व भारतीयांना समान संधी व समान न्याय दिला गेला पाहिजे. हे माणसामध्ये समान गुण जर नसले तर माणुसता हे मूल्य वैचारिक साहित्य लेखनातून लेखकानं जपलं पाहिजे. प्रत्येक माणसं सारखी असत नाहीत. माणसामध्ये समान गुण असत नाहीत, भिन्नता असते. परंतु माणुसता नावाची एक संकल्पना आहे, माणुसता नावाचे एक मूल्य आहे आणि ही मूल्य समता या मूल्यामध्ये अंतर्भूत आहे. आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाला, साहित्यिकाला माणुसता हे मूल्य जपावं लागतं. कारण माणुसता हे समान दर्जाचं मूल्य आहे आणि हेच वैचारिक साहित्याचं महत्त्वाचं मूल्य म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर बंधुभाव. या मूल्यामध्ये माणसात एकतेची भावना निर्माण होते किंवा एकतेची भावना निर्माण झाली पाहिजे. या पद्धतीनं साहित्याने प्रबोधन केलं पाहिजे. या पद्धतीनं साहित्याने संस्कार केला पाहिजे की साहित्याच्या अनुभव विश्वातून वाचकाला बंधुभाव या मूल्यांची जाणीव ही झाली पाहिजे. म्हणून बंधुभाव हे मूल्य देखील अतिशय महत्त्वाचं आहे. आपण कोणत्या जातीचे आहोत, कोणत्या धर्माचे आहोत, कोणत्या संप्रदायाचे आहोत याला महत्त्व असत नाही. किंवा कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे असलो तरी मानवतेच्या पातळीवरती बंधुत्व जोपासणे हे एक प्रकारचे मूल्य असते. आणि म्हणून लेखक स्वतः कोणत्याही जातीचा असला तरी आपल्या साहित्य प्रकारातून किंवा आपल्या साहित्य लेखनातून बंधुभावाचं हे मूल्य तो जोपासतो. त्याच्या लेखनात बंधुभावाची भूमिका असते आणि ती असायला हवी. वैचारिक साहित्याचा विचार करत असताना किंवा वैचारिक साहित्य संकल्पना समजून घेत असताना या मूल्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की ज्या लेखनामध्ये, ज्या साहित्य प्रकारामध्ये या पद्धतीच्या जाणीवा आहेत, या पद्धतीची मूल्य आहेत, असं मूल्ययुक्त असणारं लेखन हे वैचारिक लेखन असतं. तर सामाजिक न्याय ही एक मूल्य आहे. वैचारिक साहित्याचे सर्वात महत्त्वाचे मूल्य म्हणून सामाजिक न्याय याच्याकडे आपल्याला पाहता येतं. वैचारिक साहित्याचे सर्वात महत्त्वाचे मूल्य सामाजिक न्याय हे आहे. माणसाची प्रतिष्ठा जरी कमी होत असली किंवा दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर माणसाची प्रतिष्ठा जराही कमी होऊ न देता लेखक न्यायनिष्ठेच्या भूमिकेतून लेखन करीत असतो. न्याय ही त्याची प्रमुख भूमिका असते. आता न्याय कुणाला द्यायचा असतो? हे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक विशेषण लावून किंवा वेगवेगळ्या विषयाच्या पाठीमागे ही सगळी विशेषणे लावून एखादा निबंध आपल्याला लिहायचा आहे, एखादा शोधनिबंध आपल्याला लिहायचा आहे, एखादा प्रबंध आपल्याला लिहायचा आहे, तर तो प्रबंध लिहित असताना त्या वैचारिक लेखकाच्या भूमिकेमध्ये न्याय ही तत्व किंवा न्याय ही भूमिका ही त्याच्या ठिकाणी असतेच. जो विषय प्रतिपादन करायचा आहे त्या विषयाला न्याय तो लेखक देत असतो. शेवटचं मूल्य आहे नैतिकता. लेखकाच्या जीवनमूल्यातून सामाजिक वर्तनाचे दर्शन घडते. हे नैतिकता ही लेखकाच्या जीवनमूल्यातून सामाजिक वर्तनाचे दर्शन घडवीत असते. त्यामुळे व्यक्तीच्या सामाजिक जगण्यातून त्याचे वर्तन, नीती ही स्पष्ट होत जाते. त्याचा क्षमाशील स्वभाव किंवा त्याची क्षमाशील वृत्ती यातून सहिष्णुतेचं दर्शन देखील घडतं.
म्हणून लेखकाची सहिष्णुतेची वृत्ती त्याच्या लेखनातून स्पष्टपणे जाणवते आणि समाजविषयीची करुणा इत्यादी वैचारिक साहित्यातून देखील प्रकट होत असते. म्हणून करुणा, सहिष्णुता, नैतिकता हे वैचारिक साहित्यकृतीतून किंवा वैचारिक वाङ्मयातून, वैचारिक साहित्य लेखनातून प्रकट होणारी ही सगळी मूल्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास 50 मिनिटे वैचारिक साहित्य ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचं स्वरूप, त्या संकल्पनेचे विशेष आजच्या या पहिल्या भागातून आपण समजून घेतलेले आहेत. आज हा पहिला भाग, याचा समारोप आपण इथं करणार आहोत. आणि म्हणून उद्याच्या या पुढच्या भागामध्ये ही संकल्पना अधिक व्यापक पद्धतीने समजून घेण्यासाठी त्या कालखंडानुसार वैचारिक वाङ्मयाचा इतिहास कशा पद्धतीनं आहे, त्याचे जे टप्पे आहेत आणि ते टप्पे समजून घेऊन समकालावरती या वैचारिक साहित्याचा प्रभाव कशा पद्धतीने पडलेला आहे हे आपण समजून घेणार आहोत. आज इथं आपण थांबूयात. धन्यवाद.